आणि यानंतर बातमी पुण्यातून आहे। सारसबागमध्ये अजित पवारांनी गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अजित पवारांशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली मिकी घैयानं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दादा, देवाचरणी काय प्रार्थना केली तुम्ही? या ठिकाणी नवस देखील मागितलेलं आहे। सगळ्यांचं भलं व्हावं, सर्वांचं भलं व्हावं, तुझ्या सहित सगळ्यांचं भलं व्हावं। दादा जर आपण बघितलं तर या संपूर्ण यात्रेत खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। महिला खास करून तुमचा हात बघितलं तर पूर्ण राखीने भरलेलं आहे या ठिकाणी। ज्या महिलांना काल त्यांच्या अकाउंटला डीबीटी केलेलं आहे, त्यांचे पैसे जमा झाले, त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद, आज इतक्या महिला मला भेटल्या, आमच्या अकाउंटला 3000 रुपये जमा झाले। आम्हाला ज्या गरीब महिला आहेत, ज्या आर्थिक बाबतीत कमकुवत महिला आहेत, अशांना सक्षम करायचं होतं, अशांना सबल करायचं होतं आणि तो उद्देश सफल होत असताना मला पाहायला मिळतो। दादा, सगळ्यांना उत्सुकता आहे की तुम्ही यावेळेस रक्षाबंधनला सुप्रियाताईंची कुठं रक्षाबंधन साजरा करणार आहात। ज्या पद्धतीने संपूर्ण एक चांगली योजना तुम्ही सगळ्या बहिणींसाठी आणली। मी त्या दिवशी बहुतेक पुणे जिल्ह्यात असावा, मला अजून माझा प्रोग्राम माहिती नाही, पण 15, 16, 17, 18, 19 रक्षाबंधनच्या दिवशी मी पुण्यात असेल। तर पुण्यात माझ्या अनेक बहिणी राहतात, त्यावेळेस त्यांना मी राखी बांधली। तर सुप्रियाही जर असेल पुण्यामध्ये तर तिच्याकडनं राखी बांधून घे। जर आपण बघितलं तर नवाब मलिकांनी आज त्यांच्या ट्विटर हँडलवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं चिन्ह अर्थातच ते या यात्रेमध्ये देखील सहभागी होणार आहेत का? दादा, नवाब मलिक सहभागी होणार आहेत का? तर मी पुण्यातच असणार आहे आणि सुप्रिया सुळेंनी जर इथं आले तर नक्कीच मी त्यांच्याकडून देखील राखी बांधून घेईल। मात्र आता जर आपण बघितलं तर दादांना या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या संपूर्ण यात्रेत। कॅमेरामॅन अमोल गव्हाणेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर रक्षाबंधनाच्या दिवशी आपण पुण्यामध्येच असू आणि त्या दिवशी जर सुप्रिया सुळेही पुण्यात असतील तर त्यांच्याकडून आपण राखी बांधून घेऊ असं अजित पवारांनी एबीपी माझाला सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।